14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीर पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले होते। या गोष्टीला आज 5 वर्षे पूर्ण झाली असून पेण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आजच्या दिवशी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। या कार्यक्रमादरम्यान सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजच्या तरुणाईला या जवानांचा विसर पडल्याची खंत व्यक्त केली आहे। आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेणच्या वतीने मात्र न विसरता या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचे काम आज तागायत सुरू ठेवले आहे। म्हणजे जे गडकोट महाराजांनी राखले, ज्यांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते आज त्यांची अवस्था फार बिकट आहे। पण हे सह्याद्री दुर्गसेवक आहेत जे अहोरात्र मेहनत घेऊन ते गडकिल्ले जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराजांचंच एक कार्य करतो की जे देशासाठी सैनिक लढतात त्यांची देखील आपण आठवण केली पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल आपण टाकलं पाहिजे। यासाठी आपण सतत झटत असतो आणि आपण आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, फार पैसा कमवावा, पण फार कमी लोकांना वाटतं की माझा मुलगा आर्मीमध्ये जाऊन देशाचं संरक्षण करावं। ही कुठेतरी जनजागृती करण्यासाठी म्हणा किंवा तरुणांच्या हृदयामध्ये देशप्रेम जागृत करण्याचं काम हे सह्याद्रीचे दुर्गसेवक आम्ही करत असतो। तोच आहे, हा सर्वांनी दिवस हा हृदयात ठेवून आणि अखंड दिवसभर याचं स्मरण करावं एवढी विनंती करतो।